नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट शासनामार्फत देण्यात आलेले आहे। ज्या आधारे मित्रांनो आता पीएम किसान योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यामधून सेपरेट खातं जे आहे ते शासनामार्फत ओपन केलं जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 34 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हे पीएम किसान योजनेसाठी सेपरेट असे कृषी आयुक्तालयामार्फत खातं जे आहे ते ओपन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे आता पीएम किसान योजनेचे जो निधी आहे हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। ज्यांची खाती चुकली असतील त्यांची खाती व्यवस्थितरित्या दुरुस्त करून त्यांना मित्रांनो ते अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केले जाईल। तर हे मित्रांनो शासनाकडून सरळ आणि पारदर्शक काम चालावं यासाठी हे मोठं उचललेलं पाऊल आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण म्हणजे अपडेट दिलेले ते म्हणजे अपात्र लाभार्थ्यांसाठी। मित्रांनो, ही अपात्र लाभार्थ्यांसाठी धोक्याची घंटा असणार आहे। कारण की मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत अद्याप भरपूर असे शेतकरी आहेत जे अपात्र आहेत आणि ते पीएम किसान योजनेअंतर्गत अपात्र असून सुद्धा अनुदानाचा लाभ घेत आहेत। तर अशा शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे। शासनाकडून अशा लाभार्थ्यांसाठी जे आतापर्यंत अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेलं होतं तर ते संपूर्ण अनुदान रिफंडद्वारे जमा करून घेतलं जाणार आहे। आणि त्यासाठी शासनाकडून आता कृषी आयुक्तालय यांच्या मार्फत त्यांच्या नावावरती एक सेपरेट बँक खातं सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये ओपन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता जे अपात्र शेतकरी असतील या अपात्र शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी अडचण उभी राहणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही जर या योजनेअंतर्गत बसत नसाल तर तुम्ही लवकरात लवकर आपलं खातं जे आहे ते बंद करून टाका। आपल्या गावातील तलाठी जे असतील यांना भेटून आपलं पीएम किसान योजनेअंतर्गतचं आपलं अनुदान बंद करावं या संबंधीच्या त्यांना माहिती द्याव्यात आणि त्यांच्याकडून आपलं अनुदान बंद करून घ्यावं। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, तुम्ही योजनेअंतर्गतचं अनुदान कायमस्वरूपी घेऊ शकता। परंतु अपात्र लाभार्थ्यांसाठी ही गोष्ट अतिशय धोकादायक ठरणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी ही खाते जे आहेत ते लवकरात लवकर बंद करा। शासनामार्फत आता लवकरच ह्या रिफंडच्या म्हणजेच दिलेले अनुदान माघारी घेण्याच्या प्रोसेस सुरू केल्या जातील। त्याच्यामुळे तुम्ही या अडचणीत सापडू नये या पद्धतीने लवकरात लवकर प्रोसेस करून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, ही चालू घडायला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपात्र शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा। ते जर अनुदान अपात्र असून सुद्धा घेत असतील तर ते लवकरच जागे होतील आणि या अडचणीमधून दूर होतील। तर मित्रांनो, चालू घडीला एवढंच असणार आहे। शासनामार्फत जी आर प्रसिद्ध झाल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। शासनामार्फत अशाच वेगवेगळ्या सुद्धा माहिती या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा जी आर सविस्तर वाचू शकता, पाहू शकता आणि तुम्हाला या जी आरमध्ये नेमक्या काय काय गोष्टी दिल्या आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घेऊन येणाऱ्या अडचणीला सामोरं जाऊ शकता। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।